नमस्कार, जय शिवराय, जय भीम. प्रथमतः व्यासपीठावर उपस्थित आजचे सत्कारमूर्ती आमचे भाऊ सचिन भाऊ अहिर, मान्य मोहिते साहेब आणि सन्मान्य व्यासपीठ उपस्थित आपण सर्वप्रथम संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून आमच्या एकंदरीत संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून सचिन भाऊ अहिर यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो की ज्या पद्धतीनं मी 34 मिनिटांचं भाऊंना मेसेजही केला होता त्या दिवशी की 34 मिनिटांचं सभागृहातलं भाषण ऐकलं आणि कसा प्रवास हा घडला हे ज्यावेळी ऐकलं त्यावेळी कळलं की सर्वसामान्य ज्यावेळी एखादी व्यक्ती त्या पदापर्यंत पोहोचते त्याच्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि काय काय आपल्याला करावं लागतं, काय भोगावं लागतं. परंतु निश्चितपणानं एक संयुक्त लढा समिती म्हणून आम्हाला खूप आनंदाचा दिवस आहे. एक सुवर्णक्षण म्हणायला हरकत नाही की आमच्यामधील एकेकाळी आमच्याबरोबर आमचं नेतृत्व करणारी व्यक्ती आज एक संविधानिक पदावर जाऊन बसलेले आणि त्यामुळे ज्या काय आपल्या मागण्या होत्या त्या कुठेतरी पूर्ण होतील. कारण आज देणारे हात किंवा मागणारे हात ज्यावेळी देणारे हात एकत्रित येतात त्यावेळी इतिहास घडतो. हात या मातीचा इतिहास आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं भाऊ ते पूर्ण करतील. माननीय श्रीकांत शिंदे साहेब आज उपस्थित राहणार होते, परंतु गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही श्रीकांतजी शिंदे साहेबांनाही भेटलो. त्यांनी जो काय आम्हाला विश्वास दिला होता की माननीय एकनाथराव शिंदे साहेब तुमचा गिरणी कामगारांचा प्रश्न निश्चितपणानं येणाऱ्या काळात सोडवतील. तर या व्यासपीठावरून त्यांनाही सांगेन की तुम्ही दिलेला तो विश्वास आजही आमच्या मनामध्ये जिवंत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते पूर्णत्वाला जाईल. माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सचिन भाऊंच्या प्रयत्नातून गिरणी कामगारांचा हा प्रश्न एक ऐतिहासिक प्रश्न सुवर्ण अक्षरांनी सोडवण्याचं काम मात्र सचिन भाऊंच्या हातून घडेल असा फक्त अपेक्षा नाही तर विश्वास आम्ही व्यासपीठावरून एक आपल्या सर्वांना देतो. एक छोटासा प्रसंग सांगतो फक्त सचिन भाऊंची आणि आमचं नाते असं नाही. 2024 मध्ये वांद्रेसारख्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही 14 दिवसाचं आंदोलन संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून केलं, 14 दिवस सलग आंदोलन चाललं. 14व्या दिवशी भाऊ आले आणि भाऊने सांगितलं की उपोषण मागे घ्या. त्यावेळी आम्ही भाऊंना सांगितलं भाऊ उपोषण तुमच्या शब्दासाठी आम्ही मागे घेतो, परंतु येणाऱ्या काळात सर्व गिरणी कामगारांना एकत्रित करून एक लढा उभा राहिला पाहिजे आणि निश्चितपणाने तो शब्द भाऊंनी पाळला आणि कालांतरानं संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून ते एक संघर्ष उभा राहिला आणि गिरणी कामगारांचा प्रश्न आज न्यायाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात असेच आपण सर्वांनी जी काय आता आमच्या आनंद मोरे साहेबांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळी हाक द्याल, कारण कदाचित आता मागणारे आणि देणारे याच्यात कुठेतरी फरक नाही, परंतु संविधानिक पद असल्यामुळे आपण त्या इच्छा पूर्ण कराल गिरणी कामगारांच्या. कारण पदं सर्वांना मिळतात, परंतु ऐतिहासिक निर्णय घेण्याचा इतिहास घडवण्याचा काही भाग्यवंतांना संधी मिळते. त्याचपैकी एक भाऊ गिरणी कामगारांचा निर्णय घेऊन आपलं भाग्य किंवा सुवर्ण अक्षरात तो क्षण नोंदवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुन्हा एकदा संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण लढा समितीच्या माध्यमातून भाऊंना पूर्ण राजकीय असेल सामाजिक वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु आम्ही संघर्ष करणारी लोक, गिरणी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत होतो, यापुढेही संघर्ष करत राहू एवढं मात्र निश्चितपणानं आश्वासन देतो. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.